नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. देशाच्या एकतेबाबत कोणतीही तडजोड नाही, शरद पवारांनी विरोधकांना ठणकावले. शिवसेना ठाकरे पक्षाकडून यवतमाळमध्ये शेतकरी कर्जमाफी ट्रॅक्टर मोर्चाचं आयोजन. पोलिसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, आमदार संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल. आणि चुकून सीमा ओलांडलेला BSF जवान 80 तासांपासून पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात. आता पाहूयात सविस्तर वृत्त. पहलगाम येथे घडलेली घटना हा मोठा धक्का असून देशावर हल्ला होतो तेव्हा मतभिन्नता नसते, असं शरद पवार यांनी म्हटलंय. ज्येष्ठ समाजवादी नेते रावसाहेब पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी पहलगाममध्ये सुरक्षेबाबत आमच्याकडून चूक झाल्याचं सरकारने मान्य केलंय, पण काही लोक या परिस्थितीला धार्मिक विचार देण्याचा प्रयत्न करतायत, जे देशासाठी अतिशय धोकादायक आहे. देशाच्या एकतेबाबत कोणतीही तडजोड करता येणार नाही, असं यावेळी शरद पवार यांनी ठणकावून सांगितलंय. महायुती सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात दिलेलं शेतकरी कर्जमाफीचं वचन अजून पूर्ण केलं नाहीये. सरकारने महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप करत यवतमाळ शिवसेना ठाकरे पक्षाकडून कर्जमाफीच्या मागणीसाठी उद्या ट्रॅक्टर मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. वनवासी मारुती देवस्थान ते जिल्हाधिकारी कार्यालय अशा मोर्चात जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असं आवाहन खासदार संजय देशमुख यांनी केलंय. जेवढे आश्वासन त्यांनी दिले लाडक्या बहिणीच्या बाबतीत तुम्ही पाहिलेलं असेल की हजार रुपये आताच कमी केले. त्यांनी 5 टप्प्यामध्ये साधारणतः पहिल्या टप्प्यामध्ये 1 लाख महिला त्या ठिकाणी कमी केल्या. अजून 4 टप्पे बाकी आहे, त्यांची छाननी चालू आहे. 1000 रुपये आताच कमी केले. पैशाचा तुटवडा आहे, परंतु अमाप असे आमिष लोकांना दाखवले, मतदान घेतलं, परंतु त्याची पूर्तता त्यांच्याकडून होऊन नाही राहिली. ते आठवण करून देण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांवर आक्षेपार्ह विधान केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार संजय गायकवाडांवर संतापले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांना कडक शब्दात समज द्यावी अशी सूचना त्यांनी केल्यानंतर आमदार संजय गायकवाडांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हा दाखल झाल्यानंतर गायकवाडांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मी केलेल्या वक्तव्यात महाराष्ट्र पोलिसांचा चुकून उल्लेख झाला असून मला स्थानिक पोलिसांबद्दल बोलायचे होते. महाराष्ट्र पोलिसांचे धाडस कर्तृत्व विसरता येणार नाही, असं मत त्यांनी दिलगिरी दरम्यान व्यक्त केलंय. 23 एप्रिल रोजी पंजाबमधील फिरोजपूरमध्ये चुकून सीमा ओलांडल्याबद्दल पाकिस्तानी सैन्याने एका BSF जवानाला अटक केली. अटक होऊन 80 तासांहून अधिक काळ लोटला तरीही या जवानाची सुटका झालेली नाही. BSFने तातडीने त्या सैनिकाला परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून आतापर्यंत दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये 3 बैठका झाल्यात. मात्र त्या जवानाची पाकिस्तानने सुटका केली नसल्याने सीमेवर तैनात सर्व युनिट्सना BSFने हाय अलर्टवर ठेवलंय. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग.
बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. व्हिसावर भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांसाठी देश सोडण्याची आज शेवटची तारीख आहे. केंद्र सरकारने अलीकडेच जारी केलेल्या सूचनांनुसार ज्या पाकिस्तानी नागरिकांना व्हिसाची मुदत संपली आहे किंवा ज्यांचा दीर्घकालीन व्हिसा अद्याप मंजूर झालेला नाहीये त्यांना तत्काळ भारत सोडून पाकिस्तानात परतण्याचे आदेश देण्यात आलेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात सकल हिंदू समाजाने पाकिस्तानचा भला मोठा झेंडा पायदळी तुडवत निषेध व्यक्त केलाय. छत्रपती शिवाजी महाराज चौकात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना नागरिकांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. आंदोलकांनी पाकिस्तान आणि दहशतवाद्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. जगाच्या नकाशावरून पाकिस्तानला नष्ट करण्याची भावना यावेळी सकल हिंदू समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. काश्मीर या ठिकाणी, पुलगाम या ठिकाणी जे 27 भारतीय नागरिकांची दहशतवाद्यांनी हत्या केली, त्या संदर्भात आज छत्रपती शिवाजी चौकामध्ये कोल्हापुरातल्या सकल हिंदू समाजाच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी त्यांचा जाहीर निषेध करतोय. जे आमचे बांधव गेलेत, भगिनी गेल्यात, त्यांना श्रद्धांजली वाहतोय. आमच्या सर्वांची ही मागणी आहे की आता केंद्र सरकारनं, या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लवकरात लवकर पाकिस्तान या देशावरती हल्ला करावा, त्यांचा बदला मोठ्या प्रमाणात घ्यावा, जगाच्या नकाशावरून पाकिस्तान हा नष्ट करावा. अखंड भारताचं जे स्वप्न आहे ते स्वप्न आता साकार करायची खरंच वेळ आलेली आहे. हा पाकिस्तान आमचाच भाग आहे, त्या पाकिस्तानला नेस्तानाबूत करण्याची वेळ आलेली आहे. आमच्या ज्या भारतीयांची हत्या झालेली आहे, नाहक बळी गेलेला आहे, यांचा तीव्र शब्दामध्ये आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो. पाणी पुरवठ्याच्या नियोजन शून्य कारभारामुळे महिला आक्रमक पाणीदार जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या कोल्हापुरातच पाण्यासाठी महिला रस्त्यावर उतरल्याचं समोर आलंय. पाण्यासाठी आज कोल्हापूर शहरातील सायबर चौक आणि मिरजकर तिकटी परिसरात महिलांनी मानवी साखळी करून रास्ता रोको केलाय. पाणी पुरवठ्याच्या नियोजन शून्य कारभारामुळे काळंबावाडी पंपिंग स्टेशन इथल्या एका सिस्टीम सॉफ्टवेअरचा बिघाड झालाय. त्यामुळे शहरातील काही भागात पाणी पुरवठा खंडित झाल्याची माहिती आंदोलकांनी महिलांना दिली आहे. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ, तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील. क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकावण्यासाठी एक हक्काचं ठिकाण, AJC स्पोर्ट्स. आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत, तुम्ही काय वेगळं देणार? तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल. मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी, फुटबॉल, खो खो, मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण, तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते. आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही, पण आता मात्र ते बदलणार. आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे. मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कव्हरेज मिळवण्यासाठी AJC स्पोर्ट्सला आजच जॉईन करा. तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक, जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल. रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे, ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो. चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. नुकतंच काही दिवसांपूर्वी केंद्र शासनाच्या सूचनेनुसार लातूर जिल्ह्यात ऑनलाईन पद्धतीनं पशुगणना करण्यात आली. यात जिल्ह्यातील बैल, गाई, म्हशींची संख्या घटली असल्याचं निदर्शनास आलं. याच अनुषंगानं लातूर शहरातील गोरक्षक आक्रमक झालेत. शहरात सुरू असणारे अनधिकृत कत्तलखाने आणि बीफ
शॉप्सवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन देऊनही अद्याप यावर कसलीही कारवाई करण्यात आली नसल्यानं गोरक्षक लातूरच्या गांधी चौक परिसरात आमरण उपोषणाला बसलेत. उपोषणाचा आज 4था दिवस उजाडूनही प्रशासनानं अद्याप कसलीही दखल घेतली नाहीये अशी माहिती उपोषणकर्त्यांनी दिली आहे. रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातील दिव्यागार ग्रामपंचायतीचे सरपंच सिद्धेश कोसंबे यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. दिव्यागार समुद्रकिनारी झालेल्या बेकायदेशीर अतिक्रमणाला सरपंच सिद्धेश कोसबे आणि ग्रामपंचायतीने विरोध दर्शवला होता. त्यानंतर अतिक्रमण करणारे विष्णुदास चोगले, हरिदास चोगले यांनी कोसबे यांना शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार सरपंच कोसबे यांनी पोलिसांकडे केली. मात्र पोलिसांनी दबाव किंवा दुसऱ्या कारणाने या सरपंचावरच फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर येते. त्यामुळे या घटनेनंतर पुन्हा एकदा सरपंचांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचं दिसून आलंय. या ठिकाणी दिव्यागर ग्रामस्थांकडून एक तक्रार आमच्या या ठिकाणी प्राप्त झाली होती की दिव्यागरचा समुद्रकिनारीचा 796चा जो गट आहे तो शासकीय गटामध्ये बेकायदेशीर बांधकाम केलं गेलेलं आहे. तर त्या अनुषंगाने त्या तक्रारीचं आम्ही मासिक सभेमध्ये वाचन केलं आणि मासिक सभेमध्ये सर्वानुमते आपलं ठरलं की आपण याच्यावरती जी काय योग्य ती कार्यवाही करायची. तर त्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी त्या बेकायदेशीर बांधकामाच्या ठिकाणी नोटीस इश्यू केली होती आणि त्या नोटिसीचा मनामध्ये राग धरून संबंधितांनी त्या ठिकाणी आम्हाला शिवीगाळ त्याचप्रमाणे जीवे ठार मारण्याची धमकी देखील आम्हाला दिलेली आहे. मी आपल्या माध्यमातून आपल्याला सर्वांना एकच विनंती असेल की संबंधित प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे. कारण आपण बीडसारख्या ठिकाणी जे आत्तापर्यंत सरपंचांच्या बाबतीमध्ये जे घडलं आहे ते आपल्या कोकणामध्ये व्हायला नाही पाहिजे. ते देखील आम्ही ती मोठ्या प्रमाणामध्ये सर्वजण धास्तावले आहोत की जर अशा प्रकारचं जर गोष्टी घडत असतील तर आम्ही प्रशासन चालवायचं कसं. आणि विशेष याच्यामध्ये सांगायचं झालं तर हे जे प्रकरण चालू होतं त्याच्यामध्ये भावेश चोगले नावाचा जो फिर्याददार होता त्याच्या फिर्यादीवरतीच फक्त माझा जबाब घेतला गेला आणि त्याच्या उलट सांगायचं झालं तर जे आरोपी आहेत त्यांनी माझी खोटी तक्रार केली आणि माझ्यावरती संबंधित प्रशासनाने चॅप्टर देखील दाखल केलेली आहे. म्हणजे ज्या गोष्टी घडायला नाही पाहिजेत त्या आमच्या विरोधात घडत आहेत. जालन्याच्या जामवाडी येथील एका तरुणानं खासगी नोकरी सोडून देत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न पूर्ण केलंय. विशाल लांडगे असं या तरुणाचं नाव. बँकेतील नोकरीला रामराम ठोकत विशालनं स्वतःचा कुक्कुट पालनाचा व्यवसाय सुरू करत तरुणांपुढे आदर्श निर्माण केलाय. पाहुयात विशालची ही कहाणी. विशाल लांडगे जालन्याच्या जामवाडी गावातील एक तरुण. बँकेतील खासगी नोकरीनं समाधान होत नसल्यानं विशालनं स्वतःचं काहीतरी सुरू करायचं ठरवलं आणि यातूनच सुरू झाला कुक्कुट पालनाचा व्यवसाय. 50 ते 60 कोंबड्यांपासून कुक्कुट पालनाचा व्यवसाय सुरू करणाऱ्या विशालकडं आज घडीला 550 ते 600 कोंबड्या आहेत. मी ह्या पहिले जॉब करत होतो बँकेमध्ये. बँकेमध्ये जॉब करताना मला मानसिक समाधान भेटलं नाही. त्यामुळे मी जॉब सोडून दिला आणि या कुक्कुटपालनाकडे वळालो. पहिलं माझ्या 50 ते 60 कोंबड्या होत्या. त्या कोंबड्यापासून मी सुरुवात केलेली. आता 550 ते 600 कोंबड्या. महिन्याकाठी मला ह्याच्यामधनं 90,000 ते 1 लाखापर्यंत उत्पन्न होतं. पिल्लं आणि अंडी आणि कोंबड्या विक्री. कुक्कुट पालनाच्या या व्यवसायातून विशाल आज महिन्याकाठी 90,000 ते 1 लाख रुपये उत्पन्न घेतोय. त्याच्याकडे सध्या गावरान जातीच्या 550 ते 600 कोंबड्या आहेत. आज बाजारात गावरान कोंबडीच्या एका अंड्याला 20 रुपयांचा भाव मिळतो. मात्र विशाल गावरान कोंबडीचं एक अंड 15 रुपयाला विकतो. त्यामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणात विशालकडून कोंबड्यांची पिल्लं आणि अंडी खरेदी करतात. आपल्याकडे स्वतः येतं कस्टमर. स्वतः येतं फार्मवरती येतात आणि घेऊन जातात ते. एक अंडे तुम्ही किती रुपयाला विकतात? बाहेर मार्केटला काय रेट काय? मार्केटचा रेट 20 रुपयापर्यंत चालू आहे. 15 ते 20 रुपयापर्यंत. आपण 15 रुपयापर्यंत विकतोय ते अंडे जागेवरती. कोंबड्यांचं कसं आहे? कोंबड्या विक्री करतात कसं? कोंबड्या अंडेवाले कोंबड्या विक्री नाही करत आपण. कारण की आपल्याला स्टॉक वाढायचा आहे अंड्यासाठी. आपण पिल्लांची विक्री करतो. अंड्यांच्या आणि पिल्लांच्या विक्रीतून नफा मिळत असल्याचं विशाल सांगतो. मात्र या कोंबड्यांना सांभाळणं हे देखील मोठं जिकिरीचं काम. कोंबड्यांना लागणारा खुराक, त्यांचं लसीकरण याबाबत व्यवस्थित काळजी घ्यावी लागते असं विशाल सांगतो. वॅक्सिनेशन, खुराक ते सगळं मीच करतो. यांचं कंपनी फीड आहे. यांचं वेस्टेजवरती पण ॲडजस्टमेंट होऊन जाते खाण्याचं कमी खर्चामध्ये पण आपला पॅरेंट स्टॉक आहे ना, त्यामुळे आपण ते त्यांना वेस्टेज वगैरे देत नाही. वेस्टेज वगैरे दिलं तर त्याला त्याचा बाहेरचा बॅक्टेरिया वगैरे, त्यामुळे आपल्याकडे एखादी कोंबडी बिमार पडली आणि तिचेच अंडे जर आपल्या हॅचरीमध्ये गेले तर मग निघणारे पक्षी
बिमार पडणार, मग ते बाकीचे जे जो पक्षी बिमार नाही त्याला पण तो बिमार करणार. त्यामुळे आपण वेस्टेज वगैरे टाकत नाही. त्यांना पूर्ण कंपनीचं फीड आहे. स्टार्टिंगपासून 1 ते 15 दिवसाचा पक्षी असतो का, तेव्हा आपण त्यांना प्री स्टार्टर नावाचं खाद्य आहे, ते खाद्य देतो. आणि नंतर 15 ते 40 दिवसापर्यंत स्टार्टर देतो. आणि 40 दिवसानंतर जे पक्षी ग्रोवरमध्ये येतात त्यांना आपण 40 जोपर्यंत अंड्यावर येत नाही तोपर्यंत त्यांना आपण एक लेअरचं खाद्य आहे फेस 1, त्याला ग्रो बोलतात, ते देतो. आणि नंतर अंड्यावरती आलं त्यावेळेस त्यांचं वेगळं खाद्य असतं लेअर म्हणून, कारण की ते खाद्य त्यांना दिलं तर चांगल्या प्रमाणे त्यांना प्रोटीन ते वगैरे भेटतं. त्यामुळे अंडं चांगलं कमजोर न निघतात, चांगल्या पद्धतीने निघतं. कुक्कुटपालनाचा व्यवसाय करण्यासाठी कोंबड्यांची आवश्यक ती सर्व काळजी घ्यावी लागते. एक स्वतंत्र व्यवसाय किंवा शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन हा नक्कीच एक उत्तम पर्याय आहे, असं विशाल सांगतोय. बाबा, शेती करता करता जोड व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन व्यवसाय किंवा कुठलाही व्यवसाय असेल शेतीपूरक, ज्यांना स्वतःचा व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी विशालची ही कहाणी नक्कीच प्रेरणादायी आहे. या बातमीचा वेळ झाली आहे. प्राईम टाइम बुलेटिनमध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकाय.